माय मराठी माय बोली। नमस्कार मित्रांनो, माय मराठीच्या हजारो लाखो दर्शकांसाठी आज आम्ही माळेगाव यात्रेमधून एक विशेष ब्लॉग घेऊन येत आहोत। हा ब्लॉग आहे कृषी विभाग जिल्हा परिषद नांदेड तर्फे वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या, मसाले पिके प्रदर्शन स्पर्धा या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी नांदेडचे कृषी अधिकारी, नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। आपलं नाव काय सर? मी पुंडलिक माने, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड। जिल्हा परिषद नांदेडचे। तर हे फळे, पालेभाज्या आणि मसाले पिके याचं प्रदर्शन या ठिकाणी। तर आम्हाला असं थोडक्यात माहिती सांगा, म्हणजे केळी आहे, याचं वजन काय असतं असं तुम्ही एक एक माहिती सांगा। आता ही केळी आहे, तर ही किती किलोचा घड आहे असं काय म्हणता येईल का एक? नमस्कार, मी पुंडलिक माने, कृषी अधिकारी। श्री क्षेत्र खंडोबाराय माळेगाव यात्रा येते दरवर्षी कृषी विभाग जिल्हा परिषद नांदेडच्या वतीनं कृषी प्रदर्शन भरवण्यात येते। यामध्ये आम्ही कृषी विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय फळे, भाजीपाला, मसाला पिके प्रदर्शन भरवतो। यामध्ये यावर्षी जे जिल्ह्यातील सर्व शेतकरी आहेत ते फळे, भाजीपाला आणि मसाला पिकाचे नमुने घेऊन येतात। यावर्षी जवळपास 48 पिकामध्ये वेगवेगळ्या 388 नमुने आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत। यामध्ये आम्ही प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि उत्तेजनार्थ असे बक्षीस काढत असतो। पूर्वी आम्ही 4000, 3000 आणि 2000 असे प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस द्यायचो। यावर्षी ते वाढवून माननीय आमदार महोदयांनी, प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी तशा सूचना केल्यामुळं आणि आम्हाला जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त झाल्याने आम्ही ते 7000, 6000, 5000 आणि उत्तेजनार्थ 4000 असे बक्षीस आम्ही या ठिकाणी दिलेले आहे। तर आता सर तुम्ही आता थोडक्यात म्हणजे आपल्याकडे आलेले, आता हे तुम्ही जर म्हटला होता की केळीचं वजन हे जवळपास आता हे 35 किलोचं वजनाचं घड आहे। आणि हे आपल्याच G9 केळीचं आहे। हे आपल्या नांदेड तालुक्यातील भनगे इथून आलेले आहेत। हे G9 टिश्यू कल्चर मधले G9 जात आहे। आता हे आहे ते हे अद्रक आहे। आता हे शेतकऱ्यांनी त्यांचे आणून ठेवलेले नमुने आहेत। आम्ही या ठिकाणी त्यांचं जात वगैरे नमूद करत नाही, कारण ते गोपनीय असते। हो ठीक आहे त्यांच्यावर। तर याच्यामध्ये विशिष्ट आणि वेगळं काय आलेलं आहे सर? आता इथं तर आहे का, हे पालक दिसू लागली, परत हे असे वेगळे नाही, पुदिना आहे, गोबी आहे। हा, तर विशिष्ट त्याच्यात वेगळा आता मोठा भोपळा आहे आपल्याकडे। भोपळा आहे। भोपळ्याचं म्हणजे अंदाजे जास्तीत जास्त किती किलो वजनाचा आहे? हे या ठिकाणी 5 किलो वजनाचा भोपळा आलेला आहे। किती किलोचा आहे सर? 5 किलो 5 किलो वजनाचा भोपळा आहे। हा, आणि इथे का हे इकडे राजाभाऊ, हे भरताचं वांग आहे। त्याला काय कुठली जात वगैरे काय असतं का सर याची? आता ते कसं शेतकऱ्यांनी त्यांच्या आणले असल्यामुळं ठीक आहे, आम्ही त्याची जात नमूद ठीक आहे। तरी भरिताचं वांग आहे आणि याची साईज ही तुम्ही बघितली असेल, याच्यावरून तुमच्या लक्षात येतं। आणि मग इथं टोमॅटो आहे, आवऱ्याचे शेंगा आहे, सीताफळ आहे। सगळे म्हणजे फळे, भाजीपाला आणि मसाला पिके तिन्ही प्रकारचे सर्व या ठिकाणी समाविष्ट आहे। 182 नंबर हे अंकुर कंपनीचं 182 म्हणून असं शेतकऱ्यांना सांगितलंय आम्हाला, त्याच्यामुळे माहित झालं। हे काय म्हणजे वालाचे शेंग आहे, आवऱ्याच्या शेंगा आहेत। आणि हे पेरू आहेत वेगवेगळ्या। तर हे आपल्याच भागात देवांसाचे आपल्याच सर्व होतं, जिल्ह्यातले सर्व आहेत। तर हे आता हे लोंढे सांगवीचं हे पेरू। अच्छा, लोंढे सांगवीचे पेरू आहेत। आता हे आपल्या प्रचलित व्हरायटी आहेत का वेगळ्या आहेत सर काही कुठल्या हे पेरूच्या? हे तैवान 786 आहे आणि सर्व सुधारितच आता जे शेतकरी नवीन फळबाग लागवड करतायत त्याच्यामुळे। आणि पुढं आता इकडे हे लांब भोपळे दिसू लागलेत। त्याची साईज मला वाटतं हे साधारणपणे 3, 3.5 फुटापर्यंतच्या साईज आहेत ह्या। त्याचे तुम्ही म्हणजे पारितोषिकासाठी याचे नंबर सुद्धा काढलेले आहेत सगळ्यांचे, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे आम्ही पारितोषिक या ठिकाणी। आता या एक विशेष माहिती आता आम्हाला या चिंचाबद्दल सांगा। चिंचाच्या आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी, काही गावरान आहेत आपल्याकडे, काही डेव्हलप्ड, सर्व गावरानच व्हरायटी आहेत। जे पूर्वी लोकांनी म्हणजे आज 20-30 वर्षापूर्वी जे झाडं लावलेली आहेत त्यांचेच सर्व आहे ते। तर आपल्याकडे मध्ये विद्यापीठाने डेव्हलप केलेली प्रतिष्ठान एक जात होती। आणि इकडं आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये निलंग्याला एक पटडी चिंच म्हणून आहे सर, तुम्हाला माहिती का नाही? ती अशी 3 बोट पसर आकडा असलेली पटडी चिंच आमच्या त्या निलंगा भागात चांगली प्रचलित आहे। ते तर हे मोठमोठ्या साईजचे हे भोपळे, गोल भोपळे आहेत। स्ट्रॉबेरी इथं दिसत आहे। पपई सुद्धा मोठमोठ्या आकाराच्या आहेत या ठिकाणी। पपई आहेत, बोरे आहेत। आणि हे इथं मध्ये म्हणलं तर त्या ठिकाणी बिबे सुद्धा आलेले आहेत। बिबे आहेत। हा सर, हे फळ कुठले आहेत? हे रामफळ आहे। रामफळ आहेत। गावरान आवळा आहे।
आवळा आहे, पपई आहे, पुन्हा बिबे, मोसंबी आहे. सर्व आहे. मोसंबी सुद्धा आहे. मोसंबी, हा बिबे, मोसंबी, पुन्हा बोर. अच्छा ते दाखवा एक मिनिट. हा ते चेन्नईची आहे. हा चेन्नई. हे काय होईल? मोसंबी आहे, मोसंबी. हे आपल्या भागातच आहे का? नाही, हो, आपल्या भागातच आहे. हे हा? चेन्नईची व्हरायटी सर. धन्यवाद. हा धन्यवाद. व्हरायटी आपल्या भागात सुद्धा आलेली आहे. धन्यवाद. आणि आपण आमच्याशी बोललात, आमच्याशी या कृषी प्रदर्शनामध्ये फलभाज्या, पालेभाज्या आणि फळाबद्दल माहिती दिलात, याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत नांदेड कृषी विभागाचे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. तर या ठिकाणी या नांदेड येथील माळेगाव यात्रेमधील कृषी प्रदर्शनामध्ये तर हे कशाचा स्टॉल, तुमचं नाव काय? नमस्कार सर, माझं नाव पवार लक्ष्मण आहे. हा नेमकं हे कशाचा स्टॉल आहे याच्याबद्दल माहिती सांगाल का आम्हाला? हा, ये एक केव्हा काही इंडस्ट्रीज आहे लुधियाना पंजाबची, हा. तेव्हा म्हणून ह्याच्यामध्ये 600 प्रोडक्ट बनते. होम केअर, ॲग्रिकल्चर, वेटरनरी, पर्सनल केअर, असे ब्युटी केअर समजा मिळून 600 प्रोडक्ट प्लस आहेत. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक आहेत का? आयुर्वेदिक नॅचरल आहे. आपल्याकडे शॅम्पू आहेत, हेअर ऑइल आहे. हा हेअर ऑइल आहे, भिंगराज हेअर ऑइल. केस गळत असेल, केस पांढरे होत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हे भिंगराज हेअर ऑइल आहे. याच्यामध्ये भिंगराज आणि हल्दी हे समजायचं मिक्स केलेलं आहे. आयुर्वेदिक आहे. नो साइड इफेक्ट. नो साइड इफेक्ट. समजा काय आयुर्वेदिकच आहे. कुठून आला का? मी तेलंगणाचा आहे, भैसाहून आलेला आहे. भैसाचं हे प्रॉडक्ट कुठलं आहे? हे प्रोडक्ट आहे लुधियाना पंजाबचा. माझी स्वतःची शॉपी आहे. ओके धन्यवाद. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण कृषी प्रदर्शनामध्ये हे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत. इथं त्या अमृत ज्यूस नेमकं. नमस्कार. हे नेमकं हे दा एक नेमकं कशाचा स्टॉल आहे हा? हे सर संजीवनी आयुर्वेदिकचा आणि रियांश कंपनीचा स्टॉल आहे आमचा. नेमकं हे कशाचे प्रॉडक्ट आहेत, काय आहे? आपल्या घरामध्ये जर मूळव्याध असेल, मुतखड असेल, शुगर असेल, वात असेल, आम्लपित्त अच्छा. असेल, हा. ऍसिडिटी, त्वचा रोग, गचकरण, हा. खाज, खरूज, चट्टे किंवा स्त्रियांचे कोणतेही आजार असेल, आपल्या जे शरीरावर जे आपली कंपनी काय काम करते सर, हा 500 ते 550 आजारावर काम करते. आपल्या जे शरीरातले डिटॉक्शन बाहेर काढते आणि जे शरीराला विटॅमिन्स जे लागतात ते विटॅमिन्स आपल्या शरीराला देते सर, आणि आजारापासून मुक्त करते. आजार येण्याच्या अगोदरच मुक्त करते. अच्छा. आणि तुम्हाला इथं स्टॉल लावल्याचा काही फायदा होतो का? हे स्टॉल लावल्याच्या नंतर सर आम्हाला बरेचसे इथून आम्हाला कस्टमर भेटतात आणि आमचं मार्केट पण तयार होते आणि बऱ्याच लोकांना इथून रिझल्ट. आणि मी जवळपास या स्टॉल मध्ये 11 वर्षापासून येतो सर. इथं 11 वर्षापासून. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. नमस्कार. हा कशाचा स्टॉल आहे आणि काय आहे सांगा, थोडस बोला. जरा जवळदार आहे. हा ते महिला बचत गट आहे का काय आहे महिला नेमकं? बचत गट आहे सर. हे नवीन आसापूर वागी रोड. हा आम्ही हे साहित्य सगळं घरी बनवतो सर. हे सगळं घरी बनवतात तुम्ही? हो. अच्छा, तुम्ही मूळ कुठले आहे तुमचे सगळं? आमचं हे आसापूर वागी रोड. हा आसापूर वागी रोड नांदेड. अच्छा, नांदेडचेच आहे हे सगळं. आता हे सगळं घरी बनवलेलंच आहे का हो सगळं? सर, हे भट्टीवर बनवलेलं आहे सगळं. हा. हे ज्वारीचा चिवडा आहे. हे आम्ही पोहे आणून तयार करतो घरी. तुमच्या एकदा याचं नाव सांगा म्हणजे वैष्णवी माता स्वयंसहायता समूह. अच्छा, स्वयंसहायता वैष्णवी माता स्वयंसहायता समूह याच्यातर्फे सगळ्या महिलाच आहेत का याच्यामध्ये? हो हो सर. आता बरं इथं आला तर वर्षभर विक्री कुठं करता आणि कशी करता आम्ही तुम्ही? सर गाडा लावतोय. आम्ही प्रदर्शन मध्ये सगळ्या प्रदर्शन मध्ये जातो. आता लोकल मध्ये कुठं तुमचं असं एखादं लोकलमध्ये ते? नाहीये सर, आम्ही प्रदर्शन मध्ये करतोय, कुसुम हा, मध्ये हा. करतोय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. चला तर आणखीन आता आपण इकडं पुढे जाऊया. इथं मूर्ती आहेत. तर सर इथलं कोण आहे? नमस्कार सर. नेमकं हे कशाचा स्टॉल आहे आणि काय आलं मला माहिती सांगा की मी माय मराठीतर्फे बोलू लागलो. नमस्कार सर. हा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी वनरक्षक जे डावकरे, हा. किनवट विभागातून कार्यरत आहे मी. आणि हे जे आम्ही स्टॉल लावलेलं आहे ते आम्ही आपलं एक सागापासून आम्ही लाकडी सगळं सागवानापासून आम्ही मूर्ती बनवलेली आहेत. आणि हे जे मूर्ती बनवलेले आहे ते पूर्ण अखंड याच्यामध्ये बनवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे म्हणजे याचे 2 भाग करून जॉईंट न करता एकाच याच्यामध्ये भाग बनवलेला आहे. लाकडामध्ये एकाच लाकडामध्ये आहे. आणि हे सर्वांना सर्वसामान्य नागरिकाला
एक प्रकारचं एक परवडलं पाहिजे किंवा परवड्यासारखं आहे म्हणून आम्ही एक स्टॉल उभा केलेला आहे आपल्या काय यात्रेमध्ये. किंमत साधारण? साधारण सर कसं आहे इंच प्रमाण आहे. आता जर समजा हे जर मूर्ती शिवाजी महाराजाची जर मूर्ती पाहिली तर हे आहे 20 इंच आहे, तर ह्याचे रेट आहे 7,000 रुपये. 7,000 आहे. ते बालाजी आणि त्याच्यानंतर हे जे बालाजीची मूर्ती आहे ह्याचा आहे 10,000 रुपये रेट आहे सर. प्युअर सागवान. प्युअर सागवान आहे सर. ते कोण बनवतं? आणि हे जे आहे ना हे आमच्या FDC मार्फत अल्लापल्ली बल्लारशामध्ये बनवत आहे. आम्ही आमच्या डिपार्टमेंट मार्फत बनवत आहे ते. अच्छा, डिपार्टमेंटचं डिपार्टमेंटचं प्रोडक्ट आहे. हा डिपार्टमेंटचं प्रोडक्ट आहे. हा नवीन प्रोजेक्ट आहे डिपार्टमेंटचं. हा तुमचा स्टॉल कुठला असतो परमनंट? परमनंट चंद्रपूरला असतो बल्लारशाला. बल्लारशा. तर नेमकं हे आता सागवान म्हणलं तर नेमकं कुठल्या सागवानामधून होतं? जसं इंडियन टीकूड आहे किंवा हे याचा कोड FSC कोड आहे. हे जे सागवान आहे पूर्ण भारतामध्ये फक्त आलापल्ली, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड 3 ठिकाणीच भेटते. अच्छा अच्छा अच्छा. FSC कोडिंगचं सागवान आहे. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये किनवट महाराष्ट्रामध्ये साईडला वगैरे त्याच्यामध्ये नाही नाही नाही, होते. त्याच्यापेक्षा हायर क्वालिटी अच्छा आहे. अच्छा अच्छा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ही निश्चितच चांगली गोष्ट आहे सागवानाच्या याच्यामध्ये. आणि अयोध्या वगैरे हे सागवान केलेलं आहे. अच्छा, अयोध्या मंदिरासाठी सुद्धा हेच सागवान वापरलेलं आहे. ठीक, धन्यवाद सर. तर आपण इथं पाहिलेलं आहे, हा इथं एक शिक्षण विभागाचा स्टॉल आहे. शैक्षणिक साहित्य प्रदर्शन पंचायत समिती लोहातर्फे हे या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे. तर वेगवेगळ्या त्यांनी चार्ट्स लावलेले आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल इथं माहिती सांगितलेली आहे. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. अभिव साहेब आहे तिथे. या सर. नमस्कार सर. या इथे या सर. नमस्कार, मी प्राध्यापक अनिल चोळे सर. माय मराठी आमचं वाहिनी आहे, YouTube चॅनल आहे. तर आपल्या याच्याबद्दल माहिती सांगा. तुमचं नाव सांगा. हे धरा तुम्ही हातात किंवा इथं लावून टाकू. हा बोला सर. मी सतीश व्यवहारे, गट शिक्षण अधिकारी म्हणून इथं काम करतोय. हा. गेली 3 वर्ष झालं. हे माझं 4था वर्ष आहे याचं. हा. आम्ही दरवर्षी माळेगाव यात्रेमध्ये शैक्षणिक प्रदर्शन भरवतो. याचा उद्देश असा आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती आम्ही पालकांना, नागरिकांना देत असतो. अच्छा. याच्यामध्ये विद्यार्थी लाभाच्या योजना आहेत, शैक्षणिक लाभाच्या योजना आहेत, वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत किंवा वेगवेगळ्या कोणत्या जे हे असेल ते आम्ही सगळे या शैक्षणिक स्टॉलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे आणि केंद्र शासनातर्फे शैक्षणिक क्षेत्रात चालवलेले सगळे उपक्रम सगळे आणि त्याची माहिती तुम्ही देण्याच्या दृष्टीनं हा इथं स्टॉल लावलेला आहे. स्टॉलच्या माध्यमातून माहिती सांगतो. आणि हे वेगळे जे आपण भित्तीपत्रक इथं लावलेले आहे तर त्या योजनांची माहिती मिळावी याच्यासाठी हो. आपण आता इथं जर बघितलं आपण ते माता पालक गट आहे, त्याचं कार्य काय आहे, महाराष्ट्रातील आश्चर्य आहेत. त्यानंतर सध्या चालू असलेल्या काही पोस्कोचं आहे, पॉस्कोचं. त्यानंतर साखर याच्यासाठी आपण काय हे केलं इकडलं थोडस हे दिसू लागलं सर. हे म्हणजे हे जे राजाभाऊ आहे, इकडे या. इथं हे नेमकं हे आता हे सगळं कोण हे हातानं बनवलेले हे दिसू लागले हातानं सर. बनवलं. हे आमचे एक शिक्षक आहेत, सेवानिवृत्त शिक्षक आहेत, काकडे सर म्हणून. हा. ते गेले 22 वर्ष झाले हे स्वतः बनवतात. हा. आणि इथं त्यांची आवड आहे, हा. प्रदर्शनामध्ये मांडतात. हा. हा. आणि त्यांची एक स्पर्धा प्रश्नमंजुषा आहे. नाही, निश्चितच एक चांगला उपक्रम या ठिकाणी दिसू लागलाय. स्पर्धेमधून जे स्पर्धेचे प्रश्न आहेत 10 सलग प्रश्नाची उत्तर दिलं की 100 रुपयाला 1, 200 रुपयाला 2 असे प्रश्न जो विद्यार्थ्यांसाठी आहे, पालकांसाठी आहे. आता तुमच्या ह्या ज्या या ठिकाणी हा जो स्टॉल आहे याच्यामध्ये म्हणजे सहभाग नेमकं कुणाचा कुणाचा सहभाग आहे? आता आम्ही काय केलेलं आहे, दरवर्षीप्रमाणे आम्ही सहली घेतो लोहा तालुक्यामधल्या. आता यावर्षी तर आमदार साहेबांच्या मागणीनुसार आम्ही जिल्ह्यातल्या शाळांना बोलवलेलं आहे. आता आज उद्घाटन झालं. उद्यापासून आम्ही सगळ्या शाळांना आम्ही सहली विद्यार्थ्यांना इथं हे बोलवतो. पूर्ण कृषी प्रदर्शन हे स्टॉल सगळं पाहण्यासाठी. आणि जे नागरिक येतात त्यांच्यासाठी तर खुलंच आहे. हो. आता खूप महत्वाच्या योजना याच्यामधून आहेत. विद्यार्थी लाभाची अपार आयडी सारखी योजना आहे, खूप सुंदर योजना आहे. याच्यामधून आपल्याला जसं आधार कार्ड नेमकं हे अपार आयडी म्हणजे नेमकं काय सांगता येईल का तुम्हाला? आपल्याला जो आधार कार्ड मिळतो, मोबाईल नंबर असतो, तो युनिक असतो. तो आपल्याला त्याच्याहून सगळी माहिती आपल्याला मिळत असते. तसं शिक्षण क्षेत्रामधले पहिली ते शेवटच्या वर्ष तुमचे जे काही शिकायचं असेल त्या अपार आयडीवर विद्यार्थ्यांना
विद्यार्थ्यांना युनिक माहिती विद्यार्थ्याची म्हणा की. या नंबरवर त्याचं पहिलीपासून त्याचं शिक्षण होईपर्यंत सगळी माहिती त्याला अवेलेबल. अच्छा अच्छा, म्हणजे आधार विद्यार्थी आहे हा. त्याला आम्ही आपार अटॅच करून एक परमनंट नंबर देतो त्याला मोबाईल नंबर. या वेगवेगळ्या योजना आहेत. हा. उपस्थिती भत्ता आहे, मोफत गणवेश आहे, मोफत लेखन साहित्य, या सगळ्या प्रकारच्या योजना सगळ्या जिल्हा परिषद आणि काही अंशी खाजगी शाळा याच्या माध्यमातून दिली जाते. निश्चितच सर, तुमचा हा स्टॉल आम्हाला नीटनेटका आणि छान वाटल्यामुळं आम्हाला इथं येऊन तुमच्याशी बोलावं वाटलं. आपण आमच्या चॅनलला माहिती दिला त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा सर. थँक्यू. आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आम्हाला नमस्कार मित्रांनो, माळेगाव यात्रेमध्ये एक वेगळा स्टॉल इथं आम्हाला दिसत आहे. तर हे घ्या, तुम्ही जवळ घ्या, बोला हे करा. नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव पद्मावती ज्ञानेश्वर चिंतेवाड, गाव कोलंबी, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. काय आहे आपले उमेद मार्ट, नेमक्या याच्याबद्दल माहिती सांगा सगळे आम्हाला. मंचुरियन, गोबी मंचुरियन मसाला, घरगुती मसाला. फक्त हे घेऊन गेलं की झालं? हो घरी मग कोबी तेवढी घरची घ्यायची हो सर. आणि मग कोबी मंचुरियन बनते याच्याद्वारे. घरचं काय टाकायचं नाही हा. सगळं सगळं एकदम व्यवस्थित आहे. आपलं फक्त तेल आणि हेच टाकायचं, दुसरं काहीच टाकायचं नाही. काय बी असतंय, पत्ताकोबी, फुलकोबी, काही असं. गाव कुठलं आहे तुमचं? कोलंबी, नायगाव तालुका. नायगाव तालुक्यातलं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण या ठिकाणी आपण घोंगडीचं आहे या ठिकाणी. मावशी बोला जरा, आमचे हे जरा जवळ जरा हातात, तुमच्या हातात जरा जवळ. हा, नाव सांगा तुमचं. माळसाबाई भाऊराव वडे, नायगाव तालुका, नांदेड जिल्हा, गाव कुंटूर. स्वतः बनवता का? हो, स्वतः बनवता. हे घोंगडी तुम्ही स्वतः, तुमचा काय बचत गट आहे का शेळी पालन केंद्र आहे, काय आहे? नाही ना, बचत गट. बचत गट आहे. बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही हे याचं लोकर कुठून घेता? आमच्यात विकत आणता आम्ही. घरच्या मेंढ्याची काय काढतो, विकत काय आणतो. अच्छा अच्छा अच्छा. हा, तर धन्यवाद. काल इथं आम्हाला गुंटूरची समाज कल्याण विभाग नांदेड, जिल्हा परिषद नांदेड तर्फे या ठिकाणी त्यांचं राजीव गांधी हेल्थ सेंटर आणि व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र याचे या ठिकाणी प्रबोधन चालू आहे. हे चांगलं आहे. मावशी कोणाचं आहे? तुमचं आहे का? हा, हे धरा जवळ, हातात धरा, असं जवळ, तोंडाजवळ धरा. तुमचं आहे का हे? नाव सांगा तुमचं. इथं जवळ नाव सांगा, जवळ धरा, असं जवळ. हा, गोदावरी लक्ष्मण संभाळे. गाव कुठलं आहे तुमचं? गाव कुंटूर. हा, गुंटूर. ते तिथले तुमच्या गाव, एकाच गावचे. हे बचत घरी बनवले का? हे सगळं बचत गट आहे का तुमचा? बचत गटाच्या माध्यमातून बनवतो. गोदावरी लक्ष्मण, कुंटूर, नायगाव तालुका, नांदेड. धन्यवाद मग, धन्यवाद. शाश्वत शेती युवा परिवर्तन संघर्ष विकास अंतर्गत शेती शाश्वतच्या बाबतीत आहे. नमस्कार. हे बोला थोडं आमच्याशी, धरा हे हातात. तुमचं नाव सांगा. माझं नाव मीना उमाकांत धुळेकर. कुठं आला? मी नांदेड. काय आहे? आमच्याकडे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत सगळे. मुतखडा, मुळव्याध, हे काय? हे 200 बेरी ज्यूस आहे. बेरी ज्यूस, हे सगळं नॉनी ज्यूस. आपल्याकडे तुम्ही सगळे बनवता? आयुर्वेदिक औषधी आहेत. गुडघेदुखी, बनवता पोटदुखी, का? कंपनीचे आहेत. कंपनीकडून घेऊन येता? डिस्ट्रीब्युटर आहे मी नांदेड मध्ये. धन्यवाद. कुठली कंपनी आहे? हे लुधियाना, पंजाब. धन्यवाद. तर या यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत. या ठिकाणी एक मसाल्याचा स्टॉल दिसत आहे. राजाभाऊ, सुदर्शन मसाले स्टॉल दिसत आहे. नमस्कार. इथं कोण आहे मालक? पाटील इकडे या. पाटील सर, मालक तुम्ही आहेत का या स्टॉलचे? मालक आहेत का तुम्ही? हे घ्या, बोला. नमस्कार. तुमचं नाव काय सांगा? माझं नाव लक्ष्मण पाटील. हा, नेमका स्टॉल कशाचा आहे? आपला हळदी मिरची मसाले. हा, आणि हे म्हणजे
तुमचं स्वतःचं प्रॉडक्ट आहे का? स्वतःच आहे स्वतःच कुठं आहे? पूर्ण सुदर्शन मसाले माझं स्वतःचं प्रॉडक्ट आहे. नांदेडचं आहे. नांदेडला एक आहे आणि इथं आणि चाकूरला एक काय मला इथं माहिती. किती वर्षापासून येतात? आपण माळेगाव मध्ये इथं किती आमचं दुसरं वर्ष आहे. अच्छा. तर हे तुम्ही सगळे प्रॉडक्ट मसाले घरी बनवता, याची विक्री कशी होते? आम्ही डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलर होलसेलर होतो. किराणा माल किराणा दुकानामध्ये. अच्छा, हे चांगली गोष्ट आहे. आणि सरांचं पण सांगा कुठं आहे ते. सर आमचे सहकारी परमेश्वर पाटील. पण चाकूरला कुठं आहे सांगा तुम्ही. चाकूरला अलीकडे 4 लिंबाच्या जवळ इथे एक ब्रह्मवाडी म्हणून आहे. या ठिकाणी मोठा कारखाना आहे हा. हे सगळं म्हणजे पॅकिंग वगैरे सगळं आपल्याकडेच होतं. अच्छा, त्याचं नाव मटेरियल खरेदी कुठून करतात? हे हळद वगैरे आम्ही वसमतहून घेतो. मिरची वगैरे कधी गुंटूरहून आणतो, कधी सोलापूरहून आणतो. आणि जे धना आहे तो धना जनरल आम्ही म्हणजे लातूर किंवा याचं नाव काय म्हणजे प्रोडक्शन कोण्या नावाने करतात? आता एक सुदर्शन मसाले आणि प्रतीक्षा मसाले. अच्छा, 2 प्रकारचे दोन मसाले. म्हणजे प्रतीक्षा आणि सुदर्शन ह्या नावानं आपलं चालू आहे. चांगली गोष्ट आहे. आम्हाला कधी मिळालं नाही, कधी अहमदपूरला आलं तरी काही अडचण नाही सर, या बिलकुल काही विषय नाही सर. ओके सर, ओके. थँक्यू सर. ते सरांना टाक तुम्ही. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आहे, माहिती आहे. हा सर, नमस्कार. हे धरा. नमस्कार. तुमचं नाव काय सांगा? शरद पंढरीनाथ कदम. नेमकं हे काय प्रॉडक्ट आहे, कशाचे आहेत? आपल्याकडे बॉडी मसाजर आहे सर, मसाज करण्यासाठी. परत हा चार्जिंग बल्ब वगैरे लाईट गेल्यानंतर चालणारा, लाईट असताना पण चालतो, लाईट गेला तरी चालतो. आणि हेल्थ केअर प्रोडक्ट आहे सर. आणि याच्यामध्ये आपल्याकडे फुल शेगडी आहे. याच्यामध्ये कमी इंधनवर जास्त फायदे. जे आपण गॅस वापरतो, गॅसमुळे काय होतं सर, आपल्या म्हणजे गॅसमुळे इतर रोग होतात आपल्याला. तर याच्यामुळे नॅचरल मध्ये जसं आपण चुलीवरती याच्यामध्ये आपण त्याला काय याच्यामध्ये लाकूड, कोळसा, भुस्सा वगैरे, जे आपलं जे नारळाचे घास वगैरे असते ते टाकून आपण याला पेटून वगैरे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग सर. हे आमचे बंधू आहेत. कुठं करता मॅन्युफॅक्चर तुम्ही? परभणी. याची मॅन्युफॅक्चर परभणीला होते सर. कदम आहेत का? हा, कदम. धारासूर का? नाही, परभणीचे प्रॉपर. याला कमी लाकडं लागतात, गॅस वापरायची गरज नाही तुम्हाला. कोळसा, लाकडं, भुस्सा, होमसाईड डिस्ट्रीब्युटरचं काम आहे सर. परभणी, संत तुकाराम कॉलेज, श्रीहरिनगर, वसमत रोड, परभणी आमचा ऍड्रेस आहे सर. अच्छा. दुकानचं नाव काय? होमसाईड डिस्ट्रीब्युटर सर. संपर्क नंबर बघा सर, 95 29 66 51 31. ऑनलाईन बुकिंग पण होते सर या नंबरवर. पूर्ण तुम्हाला कमी लाकडामध्ये जास्त स्वयंपाक होतो. कोळसा, लाकडं, भुसा. ही जर मोठी घेतली तर ही 2200 रुपयाची आहे सर. इथं तुम्हाला फक्त 2000 रुपयामध्ये येते. आणि ही छोटी घेतली 1800 रुपये, इथं 1600 रुपयामध्ये सर. प्रदर्शन ऑफर आहे सर, डिस्काउंट ऑफर आहे. आणि क्वालिटी आहे, मजबूती, दणकट. याला कमी लाकडं लागतात सर गॅस वापर. हे चार्जेबल आहे, चार्जेबल. याला हे मसाज करायचं मशीन आहे. याचं काय प्राइस आहे? याची क्वालिटी एक नंबर आहे सर. दणकट, मजबूती गॅरंटेड आहे. आपण स्वतः बनवतो. हे मॅन्युफॅक्चरिंग होते. आणि क्वालिटी एक नंबर आहे सर. ही क्वालिटी आहे ही. हे काय बटन? हे कमी जास्त स्पीड करायची सर. याला रेग्युलेटर असतं. हे तुम्हाला 1 2 3 जसं स्पीड पाहिजे तुम्हाला तशी कमी जास्त स्पीड करता येते तुम्हाला. आणि याच्यामध्ये हवा येण्यासाठी, याच्यामध्ये हवा येण्यासाठी तुम्हाला राख वगैरे जर काढायची असेल, याच्यामध्ये राख साचते सर. राख वगैरे जर काढायची असेल तर राखसाठी इथून काढल्या जातात. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आयटम आहे सर. याच्यामध्ये बॅटरी, मोटर, एलिमेटर हे सर्व जनरल पार्ट आहे सर. हे तुम्हाला कुठेही भेटतात. आपल्या मार्केटमध्ये कुठल्याही दुकानावर, इलेक्ट्रॉनिक दुकानावर आयटम भेटतात. आणि खराब होणार नाही. 6 महिने बॅटरीची गॅरंटी राहते सर. गॅरंटी आयटम आहे सर. आणि याच्यामध्ये 2 क्वालिटी आहेत, छोटी मोठी जशी पाहिजे तशी सर. नमस्कार सर. धन्यवाद आम्हाला बोलण्यासाठी. थँक्यू. आता इथून पुढं इकडं आपण हे कपड्याच्या स्टॉलकडे जाऊया. इथं आहे, कोण आहे मध्ये? तुम्हीच आहेत का? नमस्कार. हे घ्या, बोला आमच्याशी. धरा हातात तुमच्या. तुमचं नाव काय? माझं गौतम बालाजी बनसोडे सर. आणि गाव तुमचं? नांदेड. नांदेड प्रॉपरचे आहेत. तर हे टोटल खादीचे कपडे नेमकं माहिती सांगा थोडी याच्यावर. म्हणजे तुम्ही बनवता का खादी भंडार कडून घेताय? कसं आहे सर, हे खादी लुधियानाची आहे. लुधियाना आम्ही मागवता. आणि महाराष्ट्र शासन महिला विकास आर्थिक विकास महामंडळ आणि प्लस उमेदच्या जिल्हा परिषदचं उमेद हे असे गट आहेत आमच्याकडे. तर त्या गटानुसार आम्ही हे गटाने बनवून दिलेले हे आहेत वेगवेगळ्या. आम्ही चलवतो आम्ही. आणि तुमचं इथं कुठे असं दुकान आहे का अशा वेगवेगळ्या ठिकाणी? नाही, आमचे फक्त स्टॉल आहेत. कलेक्टर ऑफिस गेट नंबर 2 ला, जिल्हा परिषदला. तर या ठिकाणी आपण
अप्पा गुळपट्टी तिळपट्टी कल्याणकर यांचा हा स्टॉल आहे. तर नेमकं आपण पाहूया नेमकं काय आहे कसं आहे. आमच्याशी बोला जरा. हो का, नाव सांगा. जवळ घ्या. माझं श्रीराम भगवानराव आणेराव, मुक्काम करमुडी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. काय काय बनवलं? आम्ही गुळपट्टी आणि तिळपट्टी आणि खोबरपट्टी गुळ कसं केलं स्वतः घरी बनवतो? स्वतः घरी बनवून आम्ही एक्सेल करतो. बचत गट आहे का कसं? नाही, बचत गट नाही, आमचं सेपरेट आहे. काय प्राइस? याची प्राइस आहे बघा 60 रुपये पाव आहे. अर्धा किलो के साथ 100 रुपये आहे. आणि 70 रुपये पाव आहे. अर्धा किलो के साथ 120 आहे. आणि 80 रुपये पाव आहे. अर्धा किलो के साथ 150 रुपये आहे. गुळपट्टी. हो, गुळपट्टी, तिळपट्टी आणि खोबरपट्टी खोबरपट्टी आणि गावरानी गुळ पण निघतं आम्ही. गावरा सेंद्रिय सेंद्रिय पद्धतीचं. हो, ते 50 रुपयाला किलो. 50 रुपये किलो. वर्षापासून येतं इथं. इथं आम्ही बरेच वर्षापासून असं 8 वर्ष झालं. परत भरपूर आहे आम्हाला यांचा. माळेगाव खंडोबाचा आशीर्वाद आहे आम्हाला. इथं या कृषी प्रदर्शनात हा एक वेगळा स्टॉल आहे. राम राम. जरा हे घेऊन बोला जरा आमच्याशी. नेमकं हे काय आहे आणि कसं आहे काय सांगा जरा आम्हाला. आलू ट्विस्टर आहे. आलूचं हा आपले शेतातले आलू, त्याचं नवीन प्रकार एक मशीन आली छोटीशी. हा त्याचा एक आपण नवीन आलू रोलिंग आलू ट्विस्टर म्हणून. हे तुमचं नाव काय म्हणलो? विजय पाईकराव, गाव कुठलं? नांदेडचे. नांदेडचेच आहेत. नेमकं हे आता हे तुम्ही बनवलंय का आणलंय कुठून नाही, तरी? हे आणली मशीन आहे हा. आलूची. त्याच्यामध्ये लावून आलू कट करून हा. आलू ट्विस्टर असं करून त्याला तेलात फ्राय करून द्यायचं. मसाला टाकून. एवढा लेख आहे ते? 50 रुपयाला एक आहे. अच्छा अच्छा, धन्यवाद. तर इथं हे गोकुळ खताचा स्टॉल आहे. नाही का बोलायला? नेमकं कशाचा खत आहे? खत कशाचं आहे? कोंबड्याचे. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. आता आपण इथून पुढं आलेलो आहोत. वेगवेगळे स्टॉल आपण इथं पाहिलेले आहे. या यात्रेमध्ये विकी हायटेक नर्सरी दिसत आहे. हे काही खाजगी कंपन्याचे सुद्धा इथं स्टॉल आहेत. त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक विक्रीसाठी काही स्टॉल लावलेले आहेत. सगरोळी कृषी विज्ञान. नमस्कार सर, आमच्याशी बोला जरा. कोण इथं आहे? नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव गजानन जाधव आहे. संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथून आलो आहेत आम्ही. आता हे नेमकं हे प्रॉडक्ट काय काय? हे काय आहे? अच्छा, हा, हे तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट आहेत सगळे? प्रोडक्ट आहेत आमचे. हे शेवगाच्या पानांचं पावडर आहे. याच्यामुळे रक्त वाढते, कॅल्शियम वाढते. दररोज सकाळी आपण 10 ग्राम चम्मच घेऊन पाण्यामध्ये टाकून उकळून प्यायचं. त्याचा फायदा आहे. त्यानंतर करवंदाचं लोणचं आहे. करवंदाचं लोणचं. करवंद कुठून आणता तुम्ही? करवंदाचं आमच्याकडे सगळीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये रोप आहेत विक्रीसाठी आणि फिनिशिंग पण आहे आमच्या केविकेच्या प्लॉटला, सगळं बॉर्डरला पूर्ण. हे आवळ्याचं ज्यूस आहे. त्यानंतर करवंदाचं ज्यूस आहे. आपल्याकडे सगळे जैविक औषधी बनते बियाला लावायचे. मायक्रोरामा आहे सीड ट्रीटमेंटसाठी. पुन्हा मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये मायक्रो प्लस आहे, फवारणी करू शकता आपण. तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट आहेत? फळधारणा होती चांगली. पुन्हा मेटारायझम म्हणून आहे आपल्याकडे. याच्यानं जे हुमणी आळी असते शेणखतामध्ये नाही नाट होती. एकरी 4 किलोचा डोस आहे. असे जैविक औषध आहे. हे निंबोळी पावडर आहे. शेतामध्ये टाकता येते उन्हाळ्यामध्ये. त्यामध्ये जेवढे हानिकारक बुरशी आहेत जमिनीतले त्याचे नाश होते. आणि पुन्हा गांडूळ खत आहे आपल्याकडे शेतात टाकण्यासाठी. अच्छा, गांडूळ खत, लिंबोळी पावडर हे सगळे म्हणजे सेंद्रिय कृषी. बाकी आपल्याकडे सर लेमन ग्रास वगैरे ऑइल निघते सर. गवत. अच्छा अच्छा, गवत. म्हणजे सुगंधी तेल वगैरे असं असतात का? हा, सुगंधी सगळं. आणि सर जानेवारी महिन्यामध्ये 27-28 तारखेला तंत्रज्ञान महोत्सव आहे आमच्याकडे. कुठं? कृषी विज्ञान केंद्र तंत्रज्ञान महोत्सव आहे. जानेवारी 2026 ला 27 आणि 28 तारखेला सगरोळीला. सर्व सगरोळीला एक जुनी शाळा आहे ते त्यांची. नमस्कार, आपण तालुका कृषी अधिकारी लोहा यांच्या या स्टॉलला आहोत. आपण एक भाजीपाल्याचा स्टॉल अगोदर पाहिलेला आहे. तर नेमकं हा उपचारित पाणलोट क्षेत्र या ठिकाणी त्यांनी त्याचं एक मॉडेल दाखवलेलं आहे. नेमकं पाणलोट क्षेत्र कसं विकसित करायचं, पाणी कुठं अडवायचं, पाणी कुठं जिरवायचं, त्याच्यामध्ये शेतीतळ
तर नेमकं सांगा तुम्ही वरवून नेमकं काय काय आहे ते. हे शिष्यटी हा ते CNB हा NB हा हे NB आहे. हा म्हणजे काय? म्हणजे हे बंधारा हा आता मराठीमधून. आता हा मराठीच सांगा तुम्ही. आता हे आपण उंच डोंगर आहे तिकडून पडणारं पाणी आपण चर खोदून तिथं पाणी थांबवलेलं आहे. काही ठिकाणी आपण छोटे छोटे बंधारे टाकलेले आहेत, मातीचे बंधारे आहेत. या ठिकाणी दगडाचा बंधारा आहे. ते छोट तळ म्हणतात त्याला, तलाव. हा छोटा तलाव. हा त्याच्या खाल्ला हो का एलबेस. हा हे CCT. हा तो का ते हो का हे सिमेंट बंधारा. हा सिमेंट बंधारा. हा हे शेती. हा आणि हे वर हे शेततळ पुरणभरण शेतीतळ. म्हणजे वरून पडलेलं पाणी हळूहळू साचवत जिरवत आपण चांगल्या शेतीमध्ये पाणी घेऊन यायचं. असा हा तालुका कृषी अधिकारी लोहा यांनी हा जलतारा प्रकल्प या ठिकाणी दाखवलेला आहे, राबवलेला आहे. आपल्या त्या भागात राबवलेला शेतकऱ्यांनी हा राबवा. तर आपण या जिल्हा परिषद नांदेड तर्फे आयोजित कृषी प्रदर्शनाची बहुतांश माहिती आपण घेतलेली आहे. तर तुमचं नाव काय म्हणलो? मारुती नामदेव तेलंग. मारुती नामदेव तेलंगजी. आपलं गाव दगडसांगी. तर आपण आमच्याशी बोललात, आम्हाला माहिती दिलात आणि माय मराठी नाही आपण एवढं व्यवस्थित सगळं पाहिलं. तर पुन्हा एकदा आपण उद्या नवीन ब्लॉग नवीन माहितीसह आपण पुन्हा एकदा भेटू. नमस्कार.